नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत सातारा स्पेशल मिसळ. ही स्पेशल मिसळ आहे कारण की ही घरगुती मसाल्यामध्ये आणि कांदा, खोबरं, अद्रक, लसूण याचं वाटण तयार करून बनवलेली मिसळ आहे. तर सर्वप्रथम आपण घेणार आहोत स्वच्छ धुतलेली मोड आलेली मटकी. ती शिजायला टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये आता थोडं टाकलं मीठ, हळद आणि ही एक 15-20 मिनिट आपण शिजून घ्यायची आहे. वाटण तयार करण्यासाठी लागणार आहे खोबरं, कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर अशा प्रकारे हे व्यवस्थित असा कांदा हा भाजून घ्यायचा आहे. तुम्हाला थोडं तेल टाकायचं असल्यास तेल टाकून घ्या. खोबरं व्यवस्थित भाजा. त्याच्यामध्येच लसूण मी भाजून घेतला आहे व लसूण आणि अद्रक एकत्रच भाजलं आहे. असं हे पूर्ण जास्त करपून द्यायचं नाही आहे. तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि आता आपण या मिश्रणाचं वाटण तयार करणार आहोत. ह्याच साहित्यामध्ये तुम्ही जर मिसळ बनवली तर खूप चविष्ट होईल. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. जास्त आपल्याला काही जास्त मसाले यूज करायचे नाही आहेत. तर आता हे मी वाटण तयार करून घेते आहे. नंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये हे वाटण टाकायचं आहे आणि असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. ते जास्त करपवायचं नाही आहे किंवा जास्त वेळ पण आपल्याला भाजायचं नाही आहे. एक 15 ते 20 मिनिटामध्ये त्याला असा चांगला कलर येईल. असं हलवत राहायचं आहे. थोडंसं आपल्याला भाजलं आहे असं कळाल्यावर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरे, धनेपूड, घरगुती मसाला, मीठ आणि हळद आणि तुम्हाला जर हवे असल्यास तुम्ही थोडासा मिसळ मसालाही मिक्स करू शकता. मी ह्याच्यामध्ये थोडासा गरम मसालाही ॲड केलेला आहे आणि नंतर हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. एक थोडा वेळ आपल्याला परतवायचं आहे. हे मी तेलाचा जास्त वापर केलेला नाही आहे. नंतर हे असं थोडा वेळ परतल्यावर हा असा कलर येतो. याला करपलेलं पण नाही आहे आणि व्यवस्थित मसाला हा भाजला गेलेला आहे. मी हा मसाला परतवत असतानाच साईडला मी गरम पाणी करून घेतलं होतं. गरम पाणी केल्यामुळे तुम्ही जेव्हा गरम पाणी टाकता त्याच्यामध्ये तेव्हा त्याला तवंग चांगला येतो. तर आता आपण शिजवलेली मटकी त्याच्यामध्ये परतून घेणार आहे. ही अशी एकत्र करून घ्यायची, व्यवस्थित मिक्स करायची म्हणजे ती पण थोडीशी तेलामध्ये भाजली जाईल. आता याच्यामध्ये आपण गरम केलेलं पाणी टाकणार आहोत. गरम पाणी टाकल्यामुळे चव पण छान येते आणि त्याला तवंग पण चांगला येतो. थंड पाण्याच्या ऐवजी तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता. मला थोडीशी घट्ट हवी होती मिसळ, त्यामुळे मी जास्त पाणी यूज केलेलं नाही आहे. तुम्हाला जशी हवी असेल तसं तुम्ही पाणी गरम करून आधीच ठेवू शकता. अशा प्रकारे ही मिसळ तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये टाकली चिरलेली वरून कोथिंबीर. आपण वाटताना पण घेतली आहे, पण वरून टाकल्यामुळे अजून चांगली चव येते. अशी एक उकळी आणून द्यायची, 1 किंवा 2 उकळी आणायची. तुम्ही बघू शकता मिसळला खूप चांगला अशी तरी तेलाचा तवंग आलेला आहे आणि आता याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत थोडा वेळ. एक 5-10 मिनिट झाकण ठेवायचं आणि अशा प्रकारे ही मिसळ रेडी आहे. कमी तेलाचा वापर करून आणि गरम पाणी टाकल्यामुळे मिसळला चव पण छान येते आणि जास्त तेलाचा पण आपण यूज न करता मिसळी छान तयार होते. हे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे तुम्ही मिसळ बनवून एकदा ट्राय करा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे मिसळ ती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.